आज कोकणातील आमचा 6वा दिवस होता आणि आजचा दिवस निवांत होता. म्हणून आम्ही सायंकाळी गावातील बागांमध्ये सहज फेरफटका मारायला निघालो होतो. आणि समिता मला इथल्या बागेतील काजू दाखवत होती. चिरून खातात का? भाजी बनवता ह्याच्या आतमध्ये जसं ओले काजूची भाजी असते ना. असं काय? बघा वरती पण आहे. हाय वरती पण हाय. नंतर आम्ही नारळ आणि पोफळीच्या बागेत गेलो आणि ही बाग म्हणजे मनाला सुख देणारी होती. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं हो? मला तर वाटते नारळ पोफळीची अशी बाग रोज पाहायला मिळणं म्हणजेच सुख असतं. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. मंडळी, आम्ही आता यांच्या माडात येलो आणि बघा किती सुंदर दिसता. अरे माडा कशी सुंदर दिसता. माड आणि पोफळीची झाडं असता. माडा पोफळी आणि केळीची झाडं असतात. त्याला बघून लय प्रसन्न वाटता. नारळ पोफळीची झाडं बघून लय प्रसन्न वाटता. बघा कसं एकदम हिरवागार एकदम. आणि केळीची झाडी पण आहात आणि बबली पण हा इकडे. ताच काय नाही दिसत. हा यो यो हा छोटूसा. ये इलायची केळी. इलायची केळी. हे बाबू अडकून रे. चल गया. आता मगर. नमस्कार म्हणजे आज आहे कोकणातला आपला दिवस 7वा आणि आम्ही ते भवानी मंदिराजवळ आलेलो आणि भवानी मंदिर दाखवून आज आपण कुडाळला जाणार आहोत बबलच्या घरी. आपल्या या कोकण दौऱ्यातील अजून एक मंदिर म्हणजे बादेवाडी येथील बामना देवीचे मंदिर. येथील देवीचे दर्शन घेतले, देवीची ओटी भरली, गुरुवांनी गाराणे घातले आणि नंतर आम्ही पोचलो रेडकरांची कुलदेवी असलेल्या भवानी देवी मंदिराजवळ. मगाशी आपण बामना देवीच्या इथं होतो आणि आता भवानी मंदिराच्या इथे आलेलो. मगाशी मी सांगितलं ती भवानी मंदिर नव्हतं, ते बामना देवी मंदिर होतं आणि हे आहे आपलं भवानी देवी मंदिर. तर मंडळी, आता आपण कुडाळात रावळांच्या घरी आलेलो आहोत आणि बबलच्या घरी आपण आलेलो आहोत. आणि इकडे आता आमच्या घराच्या बाजूला आपण थोडा फेरफटका मारतोय. मागून लोचनाक येऊक सांगितलं पण लोचन काही येऊक नाही. लोचन गेलो तर ते का पण दाखवते. असं रावळांची वाडी, रावळांची वाड आणि काव्या येत आहे दाखवू. काव्या व्हिडिओ दिले.
लोचन नाही लो समू मावशी नाही व्हिडिओ चालू आहे यूट्यूब. चल काय दाखवतेस का बघा. बघा असे अननस पडले काय अननस वारा येईल तर काय. काजूची झाडात काजूची बोंडा लागली. फणस आहे इकडे. काजू पडलेत सगळे. काजूचे बोंड पडलेत. काजू काजूचेच आहेत ना सगळे. भरपूर आहेत काजू. हे बघा असे अननस आहेत. आणि इकडे पण भरपूर अननसाचे झाड आहेत. ते बघा लाल आहे. बाबा काय काढतात काय अननस. हा आपल्यासाठी देतात. हा बोली आहे का. इथे जास्वंदी पण आहे एकदम मस्त लाल लाल फुलली. सो रावळांचो वाडो असा. हा हा घेतला शूट बीट घेतला काय घेतला. हेमंत दादा या हिरोईन बबली बाबा. ही देवाची खोली आहे. लाईट कुठे आहे. सगळे देवांची खोली आहे इकडं. साईबाबा यो हॉल. हॉलमध्ये 2 पोरं मस्ती करते. यो लोचन असं आमचं. हे बघा लोचन. आणि यो कार्टून हा. यो कार्टून आहे. किचन चूल गावची चूल. बेडरूम कोण नाही ना आतमध्ये. आणि ही एक खोली असा. पाठी ही एक खोली हा. आणि पाठी संडास बाथरूम. बेसिकली नानी घर. इकडे असं श्रीदेव रवळनाथ मंदिर आहे. तर आता आम्ही आलो होतो श्रीदेव रवळनाथ पंचायतन मंदिराजवळ, ज्या ठिकाणी श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी भद्रकाली, श्रीदेव कल्याण पुरुष मंदिर, श्रीदेव दांडेकर मंदिर, सातेरी देवी मंदिर, महादेव मंदिर, गावडोबा मंदिर, वेतोबा मंदिर तसेच श्री गणेश मंदिर अशी एकूण 9 मंदिर आहेत. शंकर भगवानाचं वेगळंच रूप आहे इकडे बघा.
इथे वेगवेगळे मंदिर आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे. पहिला गणपतीच्या मंदिरात जाऊया. हे आहे येथील गणेश मंदिर. मंदिर छोटेसे असले तरी गणेशाची मूर्ती मनमोहक आहे. आता मी आलो आहे येथील रवळनाथ मंदिरात. मंदिर सुंदर आहे आणि श्रीदेव रवळनाथांची मूर्ती पाषाणात कोरलेली घोड्यावर बसलेली स्वरूपात आहे. अशा पद्धतीचं मंदिर आहे. कासव आहे इकडे. खूप मंदिर आहे तिथे. हे आहे श्री देवी भद्रकाली मंदिर. ही देवी भद्रा आणि काली देवीचे एकत्रित रूप आहे. पाषाणात कोरलेल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस हत्ती आणि विविध वाद्य वाजवणारी मंडळी दिसतात. त्यानंतर इथे आहे भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे श्री देव कल्याण पुरुषाचे मंदिर. इथे ही पाषाणात कोरलेली देखणी मूर्ती आहे. नंतर आपल्याला तेंडोली गावचे राखणदार असलेल्या दांडेकर देवाचे मंदिर दिसते. श्री देव दांडेकर मंदिर. पाषाणात कोरलेल्या या मूर्तीमध्ये दांडेकर देवाच्या हातात एक घुंगराची काठी आणि खांद्यावर घोंगडी दिसते. त्याच्या समोरच आहे भव्य असे सातेरी देवीचे मंदिर. सातेरी देवीला कोकणात भूमिकन्या मानले जाते. देवीच्या मूर्तीच्या खाली पाषाणात कोरलेल्या नाग पाहायला मिळतो. त्यापुढील मंदिर म्हणजे गावडोबा मंदिर. गावडोबा या गावाचे वंशज आहेत आणि पाषाणात कोरलेल्या या त्यांच्या मूर्तीची पूजा केली जाते. तसेच येथे वेतोबा देवाचेही मंदिर आहे. श्रीदेव वेतोबांबद्दलची माहिती कोकण सिरीजच्या मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्या व्हिडिओची लिंक आय बटन तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मंडळी, या रवळनाथ मंदिराच्या आवारात छोटी मोठी बरीच मंदिरं आहेत आणि मला हा जो पूर्ण परिसर आहे तो खूप आवडला. तर तुम्ही या भागात आलात कुडाळ साईडला तर नक्की या मंदिराला भेट द्या. श्रीदेव रवळनाथ मंदिराशेजारीच वाहते स्वच्छ सुंदर पाणी असलेली उज्ज्वला नदी आणि नदीवर बनवलेल्या या पुलावरून आसपासचा परिसर पाहताना मन प्रसन्न होतं. नंतर आम्ही तेंडोली येथे असलेल्या काजूच्या फॅक्टरीतून काही काजू घरी नेण्यासाठी घेतले आणि मग वेळ झाली तेंडोली येथून निरोप घेण्याची. आणि कोकणातील परंपरेप्रमाणे आई येथे पहिल्यांदाच आल्याने तिची ओटी भरण्यात आली. पहिली तरी वसई गावाला पटकन तरी जाऊ आता किती लांब तरी आपलं वैभव ह्या गेल्या जाते. मंडळी, आता रावळांच्या घरातून आम्ही निघत आहोत आणि आईबाबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. बाबांची सासूबाई आणि सासरे आहेत आणि आम्ही यांना आईबाबाच म्हणतो आणि आईबाबांसारखंच प्रेम करतात ते सर्वांवरती. आणि यांच्याकडे आल्यावरती कधी म्हणजे असं आपले आईबाबा नाहीत असं वाटतच नाही. असं वाटतं आपलेच आईबाबा आहे. तर परकेपणा कधी असं वाटतच नाही. तर आता हा आपला कोकणातला शेवटचा दिवस होता तर इथून जातोय तर बरं वाटतंय. चला येऊ. चल चल चल. बाय बाय मम्मी. बाय. तिथून आम्ही तळवड्याला परत आलो आणि इथेही प्रथेप्रमाणे हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आणि आईची ओटी भरण्यात आली.
तर मंडळी, कोकणातला आपला दिवस 8वा आणि आता कोकणाला निरोप द्यायची वेळ आली आणि आता समिधाच्या इकडे तळवड्याच्या घरी आपण इथून निघणार आहोत. आपली 6:45ची ट्रेन होती पण ती थोडी लेट आहे, तर 7:30चा टायमिंग आहे. तर आपण निघूया आणि सर्वांना निरोप देऊया. आणि भगत दादा, काका, बाबा सर्वांना निरोप देऊया आपण. चल स्वातीताई येतो. काकू हा चल. चल, काळजी घ्या. हा हा झालं. काका येतो. बघून फोन पडून. चला भाऊ. चला ताई येतो. यंदाचा कोकण दौऱ्यात खरं तर उन्हाचा तडाखा अपेक्षित होता आणि काही प्रेक्षणीय ऐतिहासिक ठिकाणं पाहण्याचा विचार होता. परंतु वेळेअगोदरच दाखल झालेल्या पावसामुळे कोकणातील पावसाळा आणि त्यामुळे येथील गारवा अनुभवला. भरपूर देवदर्शन झालं आणि या सर्व आठवणी घेऊन आम्ही परत शहराकडे यायला निघालो. अशा प्रकारे आपली ही कोकण सिरीज संपली. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हसत रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.